नमस्कार. झुमीज किचन मध्ये आज मी आपल्याला कैरीचे पने दाखवणार आहे. आता प्रेशर कुकर मधून कैऱ्या काढून घेतल्या आहे. त्याचा हा मी गर काढून घेतला आहे. साल वेगळी झालेली आहे. आता सगळा गर आपला निघालेला आहे. अजिबात गर राहिलेला नाही. आता आपण हा गर काढला आहे तो आधी मोजून घेऊया. हा बरोबर 1 वाटी गर झाला आहे. आणि त्याच प्रमाणात मी हा गुळ घेतलेला आहे. हा 3 कैऱ्यांचा गर आहे आणि हा गुळ सम प्रमाणात घ्यायचा. जर तुम्हाला गुळ कमी करायचा असेल तर कमी पण करू शकता, जास्त पण करू शकता. मिक्सर मध्ये आपण हा गुळ घालून घेऊया. आणि कैरीचा हा गर पण घालून घेऊया. आणि मिक्सर मध्ये एकत्र वाटून घेऊया. आता हे मिक्सर मध्ये मी वाटून घेतलेलं आहे. ते आपण गाळून घेऊया. आपण ह्याच्यात केशर घालून घेऊया. मी हे केशरी आणि वेलची घातलेलं पन्ह घातले. अर्धा चमचा वेलचीची पूड घालून घेऊया. वेलचीची चव पण याला खूप छान लागते. आता आपण ह्याच्यात बर्फ घालून घेऊया. पन्ह एकदम जाड पण करू नये आणि एकदम पातळ पण करू नये. एकसारखं. आता ह्याच्यात थोडं मीठ घालून घेऊ. आता हे आपण रवीनी नाहीतर ब्लेंडर असेल तर ब्लेंडरनी एकसारखं करून घेऊया. आता हे आपलं कैरीचं पन्ह तयार झालेलं आहे. हे बघा, जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही. आता आपण प्लेटिंग करून घेऊया. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन बटन क्लिक करा म्हणजे माझे पुढील सर्व व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल. हे आपलं कैरीचं पन्ह तयार झालेले आहे. धन्यवाद.